राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारात 61 वर्षीय महिलेचा विनयभंग। महिलेला शिवीगाळ करत आरोपीकडून जीवे मारण्याची धमकी। आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल। 61 वर्षीय महिलेला पोलीस ठाण्याच्या आवारात अवाच्य भाषेत शिवीगाळ करून तिला लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन करून धमकी देण्यात आली। या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात विनयभंग आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। एका 61 वर्षीय महिलेनं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास सदर महिलेनं ग्रामसेवक शिवाजी पटेकर यांना फोन करून सांगितलं की तुमच्या विरोधात तक्रारी अर्ज केलेला दिसत आहे। जर काही अडचण असेल तर मी विनायक विधाटे यास समजावून सांगते, तुझी नोकरी धोक्यात येणार नाही असं त्यास समजावून सांगितलं। त्यानंतर काही वेळात सदर महिला राहुरी तहसील कार्यालयाच्या आवारात आली असता आरोपी गंगाधर विधाटे यानं ग्रामसेवक शिवाजी पटेकर याला फोन केल्याचा राग मनात धरून सदर महिलेला फोन केला व म्हणाला, यापूर्वी तू माझ्या 2 मुलांचं वाटोळं केलं, त्याच्या विरोधात तक्रार द्यायला लावली, तू आमच्या मॅटरमध्ये पडू नको, तुझ्याकडे बाया घेऊन येतो व तुला ठोकून मोकळी करतो अशी धमकी दिली। त्यानंतर पीडित महिला दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास पोलीस ठाण्याच्या आवारात आली असता तेथे आरोपी गंगाधर विधाटे हा मोठमोठ्याने आरडाओरडा करत आला। सदर महिला ब्लॅकमेलर असून अधिकारी यांच्याकडून पैसे उकळते अशी घोषणाबाजी केली। त्यानंतर पीडित महिला ठाणे अंमलदार यांच्या समोर असताना आरोपीनं महिलेला अवाच्य भाषेत शिवीगाळ करून तसेच हातवारे करून लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केलं। तसेच तू माझ्यावर बलात्काराचा किंवा विनयभंगाचा गुन्हा दाखल कर, मी पाहतो अशी धमकी दिली। पीडित महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी गंगाधर विधाटे राहणार ताहाराबाद तालुका राहुरी याच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर 355/2026 भारतीय न्याय संहिता कलम 74, 351(2), 352 प्रमाणे विनयभंग धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे। SR24 न्यूज करिता रमेश खेमनर सह सोमनाथ वाघ, राहुरी।